टोरेस घोटाळ्याच्या तपासात आता ईडीची एंट्री झालेली आहे। ईडीकडून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आलाय। घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून 2000 हून अधिक लोकांशी संपर्क केला गेलाय। चौकशीतून 37 कोटींपर्यंतची फसवणूक आतापर्यंत समोर आली आहे। टोरेस घोटाळ्याची मास्टरमाइंड महिला ही युक्रेनची आहे। 6 महिन्यात दुप्पट परताव्याचा आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे। 200 कोटींहून अधिक रक्कम परदेशात पळवल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येतो। बातमी आपण पाहतोय आता ईडीची एंट्री झालेली आहे। टोरेस घोटाळ्या प्रकरणी टोरेस घोटाळ्याचा तपास हा आता ईडीकडून सुद्धा करण्यात येणार आहे। ईडीकडून गुन्हा दाखल करून घेण्यात आलाय आणि त्या अनुषंगाने आता चौकशी तपास सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे। टोरेस घोटाळ्याच्या तपासात आता ईडीची एंट्री झाली। पोलिसांकडून आतापर्यंत 2000 हून अधिक लोकांशी संपर्क केला गेलेला आहे। या घोटाळ्याची मास्टरमाइंड महिला ही युक्रेनची आहे आणि या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन स्वतंत्र गुन्हा हा ईडीकडून दाखल करण्यात आला आहे।